पहा खुंटले सायास अनिकया जीवा हरी खुंटले सायास अनिकया जीवा धरिले केशवा पाय तुझे लावूनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी तुझ वाटे आता ते करी अनंता तुझ वाटे आता ते करी अनंता तुका म्हणे संता लाज माझी लावूनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी श्री संताची या माता चरणावरी श्री संताची या माता चरणी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो वाढले अंतरी प्रेम सुख श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हरी विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढलो कुंडली कबरला हरी घालोनिया भार राहिलो निश्चिंती बोलू नका आपसात घालोनिया भार राहिलो निश्चिंती निरविली संती विठोबासी लावोनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी विको पूर्ण कमी कर कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा उत्कृष्ट असा गुरु परंपरा नावाचं जे प्रकरण आहे त्या गुरु परंपरा नावाच्या प्रकरणातील पाच चरणाचा सरळपंथी अभंग असून तुकोबर आहे या अभंगाच्या माध्यमातून संतावर ओझ टाकल्याच्या नंतर माणूस कसा निश्चिंत होतो याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे विढलो अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या बोलू नका परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र दुधड नावाचं गाव आणि या दुधड नावाच्या गावामध्ये कैलासवासी कडोबा महाराज दरकवाडीकर वैकुंठवासी विष्णू महाराज लहाने आणि हरिभक्तीपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज अटाळकर ब्रह्मचारी यांच्या आशीर्वादान आमच्या या गावचं भूषण हरिभक्तीपरायण सागर महाराज बोरटे शास्त्री यांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपूर्ण होतो आहे 52व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा आपला हा उत्सव माझा योग चांगला की या भव्य दिव्य सुरू असणाऱ्या सप्ताहातील म्हणजे सुवर्ण महोत्सव होऊन अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारा आपला हा उत्सव या उत्सवात माझा योग चांगला सेवेचा योग माझ्या वाट्याला आहे या उत्सवात अखंड हरिनाम सप्ताहाबरोबर श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आमचे पारमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य की जे वैदिक धर्म सांभाळतात पण वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ आहेत महाराज लक्षात आलं का नाही आमचे परमार्थ स्नेही श्री हरी महाराज रसाळ आंबेडकर महाराजांच्या गोड महाराजाचं कसं आहे त्यांचा स्वभाव बी गोड आहे त्यांचं वागणं बी गोड आहे कथा बी गोडच आहे मागच्या जन्मात काय साखर कारखान्याचे संचालक होते का काय देव जाणे बरोबर आहे का नाही कारण त्याचं आडनावच पुन्हा का हाय
रसाळे. लक्षात यायला लागलं म्हणजे रसाळा आडनावाला शोभण्यासारखे महाराज आहेत. लक्षात यायला लागले का नाही? अतिशय सुंदर महाराजांचा स्वभाव. त्यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी आपण ही भागवत कथा ऐकत आहात. आणि त्या सप्ताहामध्ये आज सप्ताहामध्ये 6वा दिवस आहे का अण्णा? 6वा दिवस. 6व्या दिवसाची हरिभक्ती कीर्तन सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं या ठिकाणी ही सेवा आलेली आहे. या सेवेचे अर्थात रामभाऊ पाटील वानखरे, कुंडलिक पाटील वानखरे, 2 रामनाथ पाटील बोराडे आणि सुनील पाटील बोरडे या 4 जणांनी 10-10 हजार रुपये केले आणि ही सेवा घेतलेली आहे. त्या 4गांना मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. आपले मानव तेवढे उपकार कमीच आहेत. एवढं मोठं आपण वजन उचललं त्याबद्दल मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो. या सौजन्यदात्यांना हरी मनापासून मी धन्यवाद देतो. चांगलं कार्य आपलं आहे. गुणवान गायक वादक मंडळी जर बघितलं तर असं वाटत नाही की हे कार्यक्रम दुधडला चाललाय. असं वाटायला लागलंय चंद्रभागेच्या वाळवंटात कार्यक्रम चाललाय. बरोबर आहे का नाही? एवढी ही मंडळी. आता ही काळ म्हणजे गोकुळाष्टमीचा गोपाळ काल्याचा पिरियड आहे. लक्षात आलं का नाही? एक गायक आणि एक वाजविणार मिळण्याची तर अडचण आहे का नाही दादा? मला गुरुजी आहे का नाही? मग असल्या वातावरणात सुद्धा ही सगळी मंडळी आणि पुन्हा स्टार मंडळी येते. अजय काही होय दादा पण काही कुणी काही भगवान महाराज कमी जास्त आहे का सांग? म्हणजे सगळी गाजलेलीच मंडळी आवर्जून उपस्थित आहे. वाजविणाऱ्याच्या बाबतीत बी इकडून साक्षात अर्जुनच वाजवायला आहे. बरोबर आहे का नाही? आणि विकासनं बी चांगला मोसम धरून आहे की विकास महाराजाचं बी. बरोबर आहे का नाही? 2 पकवाजे असले की आनंद येतो. सवत असल्याशिवाय बाई नटून नांदत नसते हे ध्यानात ठेवायचं. लक्षात यायला लागले का? त्याच्यामुळे दोघांनी बी चांगला मोसम धरून मोसम धरून दोघांचे बी वाजवणे. दोघाला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. 2-4 यमदूत दिसायला लागले त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. माझा 1 2 3 4 5 यमदूत आहेत त्यांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. आमच्यासाठी यमच आहेत की आता कोण आहेत? बरोबर आहे का नाही? सर्वांना अण्णा बापू सर्व मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत. आमचे नाना आलेले आहेत म्हणजे तुमचे म्हणजे सानप सर म्हणायचं तुमच्याकडं. हे आमची म्हणजे सख्खी आज सासरेत हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांची सख्खी नात मला दिलेली. सख्खी ही ते काही चुलत नाही निलत नाही काही नाही घरच्या घरी. बरोबर आहे का नाही? मग तीही आवर्जून वेळ काढून आवर्जून उपस्थित आहेत. सानप सरांना अर्थात नानांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या चरणी. पुन्हा आमचा दत्ता असल्यामुळं काही त्याची बी कमी जास्तीची अडचण नाही. सर्वांना धन्यवाद देतो आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विढळ आता काही माझा काही ती स्वभाव नाही जास्त कुणाचे नावं घेणं वगैरे. कदाचित कुणाचं राहिलं असेल तर त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. चिंतनातला जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा गुरु परंपरा अभंग प्रकरणातली असून तुकोबाराय या भंगाच्या माध्यमातून देव किंवा संत या दोघांवर वज टाकल्याच्या नंतर माणूस कसा निश्चिंत होतो याचं चिंतन करतात. भार शब्दाचा अर्थ होतो वज. हे पहिलं क्लिअर करतो. भार म्हणजे वज. मग वज टाकायचं असेल तर एक तर देवावर टाकायचं आणि नाही जमलं पॉवरफुल वज झेपण्याची ताकद जर कुणात असेल तर ती संतामध्ये. याच्या पलीकडे तुमचं वज कुणी वाहणार नाही. कसं आहे? प्रत्येक माणूस जन्माला आलेला प्रत्येक जीव ह्या जीवदशेचं आम्ही नाव टाकताना असं टाकलंय ही जीवदशा नाही तर ही दुर्दशा आहे. कसली दशा आहे? जीवदशा आहे महाराज. ह्या दुर्दशा नाव टाकलंय. ह्याच्यात का कमी त्रास आहे का सांगा? हा काय सांगू गर्वीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. म्हणजे हे काय कमी कुठं नाही का सांगा? मग या जीवदशेचं नाव आम्ही टाकलंय दुर्दशा. बंधनातलं जीवन. नाटाच्या भंगात तुकोबाराचे शब्द आहेत. जिने पराधीनानिका हाती दृढपाशी बहु बांधिलो संचिती प्रारब्ध क्रियमान संगाती भोवनिती सत्ता मात्र आपुलिया. म्हणजे जीव पराधीन आहे. लक्ष द्या माझ्याकडे. आणि वजन माणूस आपल्याला आहे. कुणावर कशाचं वज कुणावर कशाचं वज वजन आहे असा माणूस या जगात आहे का? ओ काय काय वज प्रत्येकावर काय बापू काय वज आहे म्हण. प्रत्येकावर कशाचं ना कशाचं काय का म्हणे
भारे आणि तुमचे ते खरे देव पण. महाराज म्हणतात कसं आहे की आम्ही वजन चिपून गेलेली माणसं. भार शब्दाचा अर्थ काय केला आपण? अन्न काय केला? वज. भार शब्दाचा अर्थ काय केला? वज. महाराज म्हणतात आम्ही वजन चिपून गेलेली माणसं. हा, वजन आहे असा माणूसच नाही. प्रत्येकावर काय? कशाचं ना कशाचं काय? ओ काय? वज. कशाचं ना कशाचं काय? बापू काय? आता बापूवर संभाजीनगर शहराचं बी काय होतं? पूर्ण वजच होतं की. हा, महापौर राहणं म्हणजे हे काय? वजच आहे ना. काय सांगा ना? वजच आहे की. म्हणजे वज कशाचं ना कशाचं कुणावर ह्यांच्या आता सत्याचं वज आहे का नाही? सांगा बरं महाराज. कुणाला चाल द्यायची, कोण कोण्या चालीच्या, ही सगळं माहिती की ह्यांना माहित नाही का? सांगा. म्हणजे कसं आहे वज कुणावर कशाचं ना कशाचं काय? कसं बाबा काय? वज आहेच ना महाराज. बरोबर आहे का नाही? हा, पण इकडे लक्ष द्या. तुमच्या माझ्यावर जी वज असते म्हणजे ती कसं असते? तिची जजमेंट असते. विढल विढल. आता सामान्य वजे हे बघा, कुणावर संसाराचं वज, आमच्यावर कीर्तनाचं वज, ह्यांच्यावर भागवताचं वज, ह्यांच्यावर गाण्यांचं वज, वजे टाकून दिलेत. आता मी 4 नावं सांगितले सौजन्याचे. त्यांच्यावर आजच्या कीर्तनाचं काय? सरळ सरळ वज आहे. बरोबर आहे का नाही? वजच आहे ना. कुणा कशाचं कुणाव कशाचं काही ना काही काय आहे? वज आहे. पण ध्यानात ठेवा, ही चिल्लर वजे सोडून द्यायची भगवान महाराज. ही वजे नाही गुरुजी. ह्या वजाला किंमत नाही. माणसाच्या जीवनात ओरिजिनल 2च वजे. किती वजे आहेत दादा? 2 वजे. 2 वजे सोडले तर पुन्हा वजच नाही. आणि त्या वजाला अनुसरून बाकीचे वजे आहेत. मूळ वजे किती? ओ बोला की किती? मूळ वजे किती? 2. मूळ 2च वजे आणि त्या वजाच्या अनुषंगानं बाकीचे वजे आहेत. लक्षात यायला लागले का? माणसं पुढल्या वर्षी म्हणून नाही ती वजावाला आणा एकदा म्हणजे झालं, बाकी काय नाही. लक्षात यायला लागले का नाही? हा, 2च वजे. अगर महाराज किती वजे? 2 वजे. पहिल्या वाज्याचं नाव मी आणि दुसऱ्या वाज्याचं नाव माझं. विढळ विढळ. मी आणि माझे न धरी टाकी परती ओझे. 2 वजे. या गवळणी म्हणतात माझी आम्ही पणाचा करून फराळ, उरला खावयाशी बैसला सकळ, ऐसा भुकाळू आनंदाचा भुवळ. म्हणजे देवाकडे जायचं असलं तर ही 2 वजे टाकून द्यावं लागते. म्हणजे आता ती बास झालं गोष्ट खरी, पण पूर्वार्ध कळाल्याशिवाय त्याचा अर्थ लागणार नाही. कसं घेऊनिया छंद माझे माझे. पूर्वार्ध काय आठवतो का? मुक्त होता परी बळे झाला बद्ध. होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊनिया छंद माझे माझे. आता अर्थ क्लिअर लागला. माणूस निर्दोष होता, मुक्त होता जीव, काहीच नव्हतं त्याला टेन्शन. फक्त ही वज त्याच्यावर डोक्यावर बसलं आणि त्याच्यामुळं बद्ध झाला. कळायला लागले का नाही? कोणतं वज? घेऊनिया छंद माझे माझे. म्हणजे पहिल्या वाज्याचं नाव मी. ओ बोला, पहिल्या वाज्याचं नाव मी आणि दुसऱ्या वाज्याचं नाव माझं. मग ह्या 2 वाज्याच्या अनुषंगानं बाकीचे वजे येतं. मूळ वजे 2च. कळायला लागले का नाही? हा, आणि देवाला सगळ्यात चंडाळी जर कशाची असेल तर ह्या 2 वज्याची. हा, ही जी वज आहे कोणतं? मी पणाचं, देवाला सहनच होत नाही. तिळ भर जरी होया देवाला सहन होत नाही. कोणतं वज? हे वज ज्यानं वागविलं ते माणूस महाराज देवाला आवडत नाही. तीळ भर जरी होय अभिमान. आणि महाराज म्हणतात मेरू तो समान भार देवा.
देवालाही सहन होत नाही. हा, आणि हे वज जर टाकून दिलं तर माणूस माणूस राहत नाही, देव होऊन जात असतो. अहंकार गेला तुका म्हणे देवा तुका म्हणे माणूस कोण होऊन जातो. तुम्ही बोला गड्या माई शपथ मी हाणावून घेईन बघा तुमच्याकडे बोल जा मोकळ्या मान. तुम्ही असं मान हलवतात काय, गाथा पाठ आहे तुमच्या आगा काय मला काही कळणार हो ना. असे ठुणी ते असं कसं काय गाथा ज्ञानेश्वरी पाठच आहे ह्यांच्या सगळं. अहंकार एकदा निघून गेला माणूस कोण होतो, देव. देव होतो की सरळ सरळ देव होतो. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. ही बी असं खतरा आहे महाराज. कोण ही वज पहिलं वज असलं खतरा आहे मी पणाचं. ही रेवड्यावरच्या कुस्त्या करीत नाही. कळती का माझी भाषा, कळती का तुम्हाला. ही कुस्त्या असायच्या पहिल्या कुस्त्या. मग कुस्त्यामध्ये पहिल्यांदा कुस्त्या कोणत्या कुस्त्या असत्या, हा रेवड्याच्या. रेवड्याच्या कुस्त्या. पडलं तरी बी रेवड्यान, जिंकलं तरी बी रेवड्यान, काही अडचण नाही, त्याला रेवड्यावरच्या कुस्त्या म्हणायचं. बरोबर आहे का नाही. ही अहंकार असल्या चिल्लर कुस्त्या खेळत नाही. ती डायरेक्ट हायस्ट महाराष्ट्र केसरी शेवटची कुस्ती खेळणार. हा ज्ञानोबराय म्हणतात नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाचे पाठी. असल्या कुस्त्या खेळत नाही अज्ञानाचे चिल्लर. डायरेक्ट सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. चांगल्या विद्वानाला असं बोटाव खेळवीत राहते. लईच वज बेकार आहे. विढल विढल असलं खतरा वज आहे महाराज. हे सारखं माणसाला नाचवीत राहणार. माझ्यामुळे होतंय, मी म्हणून होतंय, मी नसल्यावर सप्ताह होतो का, उगा मी म्हणून जमायला लागलंय, मी नसतो तर कसं झालं असतं. ही नाचवीत राहणार. नाथ महाराजांनी दृष्टांत दिला, फार सुंदर दिला नाथ महाराजांनी भागवतात. नाथ महाराज म्हणले कसे जुना काळात, माझी भाषा कशी कळती का नाही माहित नाही तुम्हाला, माझी गावठी भाषा आहे एकदम. जुना काळात माणसं पेरायला जायचे शेतात, बरोबर आहे का नाही. मग पेरणीला जात असताना बैलगाडी झुपायची. बैलगाडी झुपायची. बैलगाडीत खत बी भरण चाढं मोग काय जे असेल ते टाकायचं आणि टिपण वगैरे टाकायची चलत राहायचं. बरं त्याच्यात काही शेतकरी मानल्यावर काही ग बसत नाहीत. त्यांच्याकडे कसं एखादी शिळी, एखादी वगार, गाय, कुत्र सगळं संगच की, बरोबर आहे का नाही. आणि मग ती कसं असते, गाय म्हणा वगैरे म्हणा शिळी म्हणा महाग बांधायची, महागच चालणार. बर बैल पुढं चालणार, शेतकरी त्याची बायको मध्ये बसणार. पण ती त्याच्यात एक असं जनावर असते ती पुढे चलत नाही महाग चलत नाही, गाडीच्या खाली चलत. काय नाव त्याचं, कुत्र. कुत्र दृष्टांत नाथ महाराजाचा आहे, माझा नाही. सरळ सरळ सांगतो आता, महाराज आहेत तिथं, नाथ महाराजाचा दृष्टांत आहे. मग ती कुत्र्याचा असा भ्रम होतोय, ही गाडी जी वाढायला लागलो ती मी वाढायला लागलो, असा लय कुत्र्याचा भ्रम होते. आता काय सांगावं, बरोबर आहे का नाही महाराज. लय कुत्र्याली वाटते सप्ताह नाही तर सप्ताह होत काय. ज्ञानोबराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, द्यासवर सांगतो. गाडी खाली चाले श्वान मने माझा वेग आहे गहन. नाथ महाराज म्हणतात गाडी खाली चलत आणि त्याच्या डोक्यात एकच भ्रम असते, मी गाडी वाढायला लागलोय. कळायला लागलंय का नाही कळायला लागलं, अय दुधडवाले कळायला लागलं का. हा मग ध्यानात ठेवा, हे विढल विढल म्हणून पहिल्या वाज्याचं नाव मीपणा आणि दुसऱ्या वाज्याचं नाव माझेपणा. ऐकायला लागलात का. हा वजे किती सांगितले, बोला की पटकन. 2. आता वजे 2 आहेत महाराज, पण वजे टाकायचे ठिकाणं बी 2च. तिसरीकडे वजे टाकता येत नाही. ठिकाणं किती, वजे किती 2 आणि वजे टाकायचे ठिकाणं किती 2. माणसं म्हणतात ना काय हे महाराज आले का रे बघा, अरे आले रे महाराजाचा ठेपाच करमाडला अशोकांना का थांबत येत मग येतात असं म्हणतात का नाही माणसं, सांगा बरं. म्हणजे काय असते गुरुजी, काय असते ठिकाणं असतात ना काय. होय इकडं आलं की ह्यांच्या संस्थेवर थांबायचं असे, म्हणजे काय असते तर काय असते तर ठिकाणं असते. तशी वजे 2 आणि वजे टाकायचे ठिकाणं किती किती तर 2च ठिकाण आहेत.
पहिल्या ठिकाणाचं नाव सांगतो. पहिल्या ठिकाणाचं नाव आहे देव. कळायला लागलं का नाही? तुका म्हणे भार घातली होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातली होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. पहिल्या वज टाकण्याचं ठिकाण, वज टाकण्याचं पहिलं ठिकाण देव. तुका म्हणे भार घातलियावरी, भार म्हणजे वज, मग काय होईल? होईल कैवारी नारायण. तुका म्हणे घालो दयावरी भार, वाहू हा संसार, देवा पाये वाहू हा संसार. वाहो हा संसार देवा पायी. किंवा नामदेवराय म्हणतात काया वाचा, काया वाचा म्हणे दृढ धरा जीवी, सर्वस्व मी चालवी भार त्याचा. बोला वजे किती? बोला वजे किती? 2. वजे टाकण्याचे ठिकाण किती? आता वजे बी कळाले आणि वज टाकण्याचं एक ठिकाण बी कळालं. आता वज टाकण्याचं दुसरं ठिकाण. बरोबर आहे. सगळ्यासाठी एकदा माणसं नंबर 1 आणले. थोडे पैसे जातात पण शिन येत नाही. बरोबर आहे का नाही? नाही तर शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती काय कामाचे आहेत. बरोबर आहे का नाही? नंबर 1 माणसं काही का असाना. बरोबर आहे का नाही? हा चला वा. वज टाकण्याचं पहिलं ठिकाण देव. वज किती? आणि वज टाकण्याचे ठिकाण 2. पहिलं वज टाकण्याचं ठिकाण आहे देव. पहिलं वज टाकण्याचं ठिकाण देव आणि दुसरं वज टाकण्याचं ठिकाण भगवान महाराजांनी सांगितलं. तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी ओझे. दुसरं वज टाकण्याचं ठिकाण आहे संत. कळायला लागले का? हा. पण आता त्यातली त्यात तराजूच आणलं मोज. बरं कळायला लागले ना? हा काही बोर नाही व्हायला लागले. असं मी पहिल्यांदा आलोय, मला काही माहित नाही, काही कळायला नाही व्यवस्थित. बोर व्हायला लागले? खरं सांगा, बोर व्हायला लागले? नाही का? चहा सांगू म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काही नाही. लक्षात आलं की नाही? इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. आता माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. क्लिअर लक्षात येऊन जाईल तुमच्या. वज टाकण्याचं पहिलं ठिकाण संत देव आणि दुसरं ठिकाण संत. पण दोन्हीत मोजमाप केलं तर बऱ्यापैकी वज झाकण्याचं काम देवापेक्षा बी एकाकन किंमत संतामध्ये ती ताकद आहे महाराज. कुणामध्ये? देवाला सुद्धा मागे सर. हे देवा सगळ्या बाजूला. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. आम्ही देवापेक्षा बळी आहे. आम्ही देव, आसन देव. कोण देव? कुणामुळे देव? कुणामुळे देव? आमुचिया भावे तुझा देवपण, भावे तुझा देवपण, आमुचिया भावे तुझा देवपण, भावे तुझा देवपन. हे विरोध राहिला, हे विरोध राहिला, हे विरोध राहिला. वा, मी थोडा भजन प्रेमी माणूस
मी भजनाचा चाहता आहे. माझ्या कीर्तनात 100 प्रमाण झाल्याशिवाय असं बरं वाटत नाही मला. लक्षात यायला लागले का नाही? त्याच्यामुळं मोकळ्या मनानं म्हणायचं, असं काही बंधन. लय शांत शांत का? हा, आपलं बी एखादा झपका दाखवून द्यावा लागतोय. जुनं कसलं असते ती गेनबाची मेक एखादी काढायची काय त्याला, बरोबर आहे का नाही? हा, बिंदास्त होऊन जाऊ द्यायचं. नसलं बी बसत तरी म्हणायचं मी ओढून घेतो, काही काळजी करायचं काम नाही. हा, फक्त ओढून घ्यायला हाताला यावा, बाकी काय. मुद्दा देव कोण? देव असल देव, देव त्याच्या घरच्या. पण आमच्यामुळं देव ही बी ध्यानात ठेवायचं. काय देव कोणामुळं? आमुचिया भावे तुझं देव पण. महाराज म्हणतात हे का विसरून राहिलासी. ए देवा, तुला देवपणा जी मिळाला ते आमच्यामुळं मिळाला. मग देव बी असा आहे महाराज. देव जगात कुणाचाच शब्द ऐकत नाही, पण देव असा आहे संताचा शब्द देव मुडीतच नाही. असला देव आहे, असा देव आहे. काय बी शब्द टाकू द्या कुणी, बोला की संतांनी देव पूर्ण करणार. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. ज्ञानोबा म्हणतात संत बोलले की देव माघार घेत नाही. प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला. देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा, देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला. प्रमाण त्यांच्या बोला, कुणाच्या? संताच्या. आणि देव भक्ताचा अंकिला. संतांनी शब्द टाकला की देव पाळणार. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरावितो, ते कल्पतरू पुरावितो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरावितो, कल्पतरू पुरावितो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. आमच्या मनात यायला दम आहे. मनात जरी गोष्ट आली की देव पूर्ण करणार. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. हरी निजा हाती संत कृपा बनता, हरी निजा हाती संत कृपा बनता. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. हरी निजा हाती संत कृपा बनता, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. हे पाळी पंढरीनाथ लळा अहो नीट ऐका, नीट ऐका. लक्ष देऊन ताईट बसा. ढिल्या अंगानं कळत नाही, जरा नीट बसा. ऐका आता. देव संताचा लळा तर पाळतोच भगवान महाराज, पण याचा अर्थ किती गोड आहे बघा. ज्यांचा हात संतांनी धरला त्यांचा बी लळा पाळतो. धरी तिच्या हाती संत कृपावंत. ही तर संतांचा लळा पाळतो, त्याच्यात काही सवालच नाही, त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. पण संताच्या बागलाला जरी राहिला तरी देव तुमचा ऐकतो. ध्यानात यायला लागले का नाही? हा, मग माणसं कशी म्हणतात आपल्याकडे गावठी म्हण, इकडे आहे का नाही? आता तुम्ही जरा ही शहराच्या लगत असल्यामुळे कळतंय का? तसं आमचं आपलं गावठी ढंगातले, त्याच्यामुळे कळतंय का नाही माहित नाही. माणसं म्हणते झाडाखाली झाड काय होत नाही. बापू कसं आहे? झाडाखाली झाड. काय झाडाखाली झाड? आणि आपल्याकडे मन आहे का हाय झाडाखाली झाड वाढत नाही. पण जरा नीट ऐका सगळे आपल्यापैकी, झाडाखाली झाड नाही वाढू द्या तरी बी मोठ्याच्या सावलीला राहायचं. मोठ्याच्या कुठं राहायचं? सावलीला. पुढचं वाक्य फार सुंदर आहे महाराज. आमचे गुरुजी हमेशा सांगतात मोठ्याच्या सावलीला राहिलं, हा वाढत नाही पण ऊन लागत नाही. विढल विढल कसं आहे, उन्हाचा झपका लागण्यापेक्षा
त्यापेक्षा नाही वाढलेलं बरं आम्हाला, बरोबर आहे का नाही? झपका लागत नाही उन्हाचा. म्हणून संत देव त्यांच्या शब्दाच्या पलीकडच नाही. तुकोबारांनी फार गोड चिंतन केलंय. तुकोबारा म्हणतात माणसाला जर कंटाळा आला तर माणूस गप्पुनी खाली बसतो का नाही सांगा बरं? पण देवाला जर असं गप्पुनी खाली बसायचं असलं तर संतांना विचारल्याशिवाय देव खालीच बसत नाही. एक प्रमाण सापडलं काल मला, न पुसता जाता नये आणि खाली बैसताही बिहे. देव खाली बसायला भेटतो बाबा. देव म्हणतो संत जर म्हणले तर मी खाली बसणार, नाही तर मी बसणार नाही. तुका मन खरे झाले एका बोले संताच्या, एका बोले संताच्या. तुका मन खरे झाले एका बोले कसं वाटायला लागले का? कसं किच वाटायला लागले? कसं वाटायला लागले? बरं वाटायला लागले का? हा, कसं आहे, भजनाशिवाय मजा नसती महाराज. भजन हा कीर्तनाचा प्राण आहे, कधी बी ध्यानात ठेवायचं. काही महाराज जरा जर कमी, तू प्रवचन करे जा दहाव्याची, पुणे जिल्ह्यात जाय, तू आपलं पुणे जिल्ह्यात जाय, तू इकडे येऊच नको. आपलं तिकडे हरे राम अर्धा तास 3000, अर्धा तास 3000 चल देऊ आपलं. तू इकडे कशाला यायला? तू आपलं कावळा आणि ते संगच घेऊन चल दे. तू आपलं विनोद नाही महाराज, अण्णा विनोद नाही महाराज, विनोद नाही. कीर्तन हे भजनाशिवाय असं वजनदार वाटतच नाही. काय म्हणणं तुमचं सांग? भजन असलं तर कीर्तनाला रंग आहे. हो, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नसेल तर काय जाळायची का बाबा? त्याची भजनाला किंमत आहे. आणि भजन म्हणजे सेवा. त्याचा आता ते काही आपला विषय नाही, नंतर त्याच्यावर बघू. आपला मुद्दा एवढाच आहे, संत एवढी वजनदार आहे, वजन टाकायला काही हरकत नाही. त्याचं कारण काय? कारण जगातला सगळ्यात मोठा माणूस जर त्यांचा लळा पाळीत असेल तर मग त्यांच्यावर वजन टाकायला काय हरकत आहे का? हा, मुख्यमंत्री जर एखाद्या माणसाच्या ऐकण्यातला असेल तर त्याच्याकडे ही फाईल द्यायला काय हरकत आहे का? हा, ही फाईल आहे तुमचं, चलतंय, चलू द्या आपलं तुम्ही. कसं आहे, जीव आणि देव, जीव आणि देव या दोन्हीच्या मधला दुवा म्हणजे संत आहे. ते जीवाचा मिळविण्यातला कळस काय? जीवाचा मिळविण्यातला कळस आहे देव. देव मिळाला की जीवाचं कल्याण झालं. आपुला तो एक देव. पण आता त्या जीवाला त्या देवापर्यंत जाणं एवढं सोपं वाटायला लागले का तुम्हाला? हा, मोठा माणूस आहे जीव, जगातला 1 नंबरचा मोठा माणूस आहे. कोण? देव. त्याचे आपल्याला 10:30 चालेल ना? 10:30. हा, माणसं म्हणजे काहीच म्हणे ना गेलेत म्हणजे काही बंद करायचा अंदाज. हा,
10चा टाइम आहे पण थोडं उशीर झाला. दादा महाराज म्हणले 10:30 पर्यंत चल द्या म्हणून म्हणायला लागलो. कसं करायचं? चालेल का? वेळेचं बंधन आहे का? हा मग बंद करू आता. जाऊ द्या. बंधनात नाही म्हणल्यावर काय? बरोबर आहे का नाही? बंधनात नाही म्हणल्यावर काय? इकडं बघा 10:30 पर्यंत फायनल करू. लय झालं 11:45. 11 पर्यंत जिकडं तिकडं करून टाकू. हा जमलं आता काय अडचण नाही. बरोबर आहे का नाही? इकडे द्या आता. अभंग 5 चरणाचे बरोबर आहे का नाही? आता बघा माझ्याकडे आमच्या गुरुजीने एक वाक्य फार सुंदर सांगितलं. आमचे गुरुजी म्हणले रसाळ महाराज की हे बघ अभंग नेहमी मोठा घेत जा. म्हणलं गुरुजी का वेळ कमी असतोय अभंग मोठा? ते म्हणजे येड्या अभंगाच्या मोठेपणाखाली आपलं लहानपण झाकत असतं. लक्षात आलं का नाही? म्हणून अभंग मोठा असावा. मुद्दा लक्षात घ्या. एवढी गोड माणसं असल्यावर 10:30ला संपन म्हणून काही वाटत नाही. मला काही गॅरंटी नाही. म्हणणारे असेन पुन्हा तास धरूनच सगळे आज. बरोबर आहे का नाही? हा इकडे लक्ष द्या. मुद्दा काय? मुद्दा एवढाच आहे की काय आपला मुद्दा चालला होता? वज चाललं होतं. वजच आहे की आता. अरे तू अभि वजच टाकलंस माझ्या. आता हे कुठवर आलं म्हणलं तर देव. हा जीवाला मिळवायचंय देव आणि डायरेक्ट तिथपर्यंत पोचता येत नाही म्हणून मध्यस्थी माणूस घालावा लागतो कुणाला बी. त्याच्यामुळे ही मध्यस्थी संत आहे. मध्यस्थी कारण देव मोठा माणूस आहे आणि मोठ्या माणसाच्या अडचणी 2 आहेत बापू. बापू तुमच्यासारख्या माणसाच्या अडचणी 2 आहेत. मोठ्याच्या तुकोबरायच्यात माझ्या नाही. तुकोबराय म्हणतात ह्या मोठ्याच्या अडचणी 2 आहेत तुळशीराम गुरुजी. मोठ्याची पहिली अडचण अशी मोठ्याला उपकाराची जाणीवच नसते. खरे का खोडे? खरे का खोडे? खरंच आहे. पैसे घ्यायचे मी लबाड बोलत नाही. लक्षात आलं का नाही? हा मोठ्याला उपकाराची जाणीव नसती. ह्याच्या माग व्याप जास्त असल्यामुळं त्याच्या काही गोष्टी ध्यानात राहतात. लक्षात यायला तुकोबराय म्हणतात आता सरळ सांगतो. समर्थाशी नाही उपकार स्मरण आणि दिल्या आठवण वाचून या. महाराज म्हणतात मोठ्याला उपकाराची जाणीव नसती. त्याच्यामुळे व्याप भरपूर असतोय. त्याच्या ध्यानात राहत नाही. पण ह्या मोठ्याची एक गोष्ट आणणालय चांगली. ह्यांच्या कानावर घातलं की मोठे काम करणार. हा आता त्यांना बापूला एवढं माहित नाही की कीर्तन करायच्या पाय 2-4 हजार ठेवा लागते. तुम्ही नुसतं सांगायचं काम करायचं. लक्षात यायला लागलंय का नाही? असं काम म्हणजे कानावर घातलं की काम होतंय ही ध्यानात ठेवायचं. तुकोबराय म्हणाले दिल्या आठवण वाचून. आठवण करून दिली की संत काम तुका म्हणे तुम्ही निरविल्या बारी. तुका म्हणे तुम्ही निरविल्या बारी. तुका म्हणे तुम्ही निरविल्या. तुका म्हणे तुम्ही निरविल्या बारी. कोई माता मद हरी उपेक्षिना आता मद हरी उपेक्षिना आता मग मद हरी उपेक्षिना. आठवण तुम्ही जावी पांडुरंगा. जावी पांडुरंगा. तुका म्हणे तुम्ही संतांनी निरविल्यावरी. निर्विण या शब्दाचा अर्थ होतो सांभाळी घालणं. निर्विण म्हणजे निरुपसर्ग आहे. 22 उपसर्ग आहे. त्यात तुमच्या काय मानलं जाऊ द्या. 22 उपसर्गापैकी निर हा उपसर्ग आहे. निर्विण म्हणजे मिरविण नाही. काय निर्विणे शब्दाचा अर्थ होतो निश्चित रूपेन म्हणजे निश्चित रूपानं आम्हाला सांभाळी घालू शकतात. त्याला निर्विण म्हणतात. निर्विण म्हणजे सांभाळी. मग तुम्ही जर आम्हाला देवाच्या सांभाळी घातलं तर मग मज हरी उपेक्षिण. किंवा दुसरं एक आहे तुका म्हणे आईशी करा निर्वण मग तो रक्षण करील माझे. तुम्ही निर्वण करा देव आमचा सांभाळ जरूर करील. ऐकायला लागलात का? हा मग कसं आहे माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपलं लिंक लक्षात येऊन जाईल. आता वज टाकण्याचे ठिकाणं किती सांगितले? 2. मग आता कसं आहे देवावर वज टाकलं तरी बी काम होतंय आणि संतावर वज टाकलं तरी बी बोला की काम होतंय. बरोबर आहे का नाही? देवावर वज टाका
किंवा संतावर वजन टाका. वजन टाकलं की 100% काय होऊन जाणार, काम होऊन जाणार. बरोबर आहे का नाही? मग कसं आहे, मग आता कुणावर वजन टाकायचं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. देवावर वजन टाकायचं का संतावर वजन टाकायचं? ऐकायला लागलात का? लक्ष देऊन बस बसा साहेब, बस बसा पवार साहेब बसा. पवार म्हणलं की माझी धडकी भरली. लक्षात आलं का नाही? हा सांगा. वा इकडे लक्ष द्या. पवार साहेब बी आले, असू द्या. आता वजक दोन्हीवर बी, इकडे बघा कळायला, वजक दोन्हीवर बी टाकायचं. देवावर बी टाकलं तरी काम, बोला की, होतंय. आणि संतावर बी टाकलं तरी काम होतंय. पण कसं आहे, कांद्याचं बी समजा, कशाचं बी? कांद्याचं बी. किलोच्या 2 पॅकिंग आहेत. कशाच्या? किलोच्या कांद्याच्या बियाच्या पॅकिंग आहेत. विचारलं ही केवढ्याला आहे? म्हणली ही 500 रुपयाला. आणि ही कळली म्हणली ही 5000 रुपयाला. म्हणले वजन कमी जास्त आहे? वजन किलोच्याच आहेत म्हणले. म्हणलं मी 500 ने इकडे 5000 कसं काय? म्हणले कसं आहे, ही जी 5000 वाली आहे ना 2 महिन्यात कांदे बाजारात, आणि 500 वाली आहे ना 6 महिन्याला. माणसं कोणतं निवडीत आहेत? बी एकच आहे. माणसं कोणतं निवडीत आहेत? कमी वेळेत जास्त. मग 5000 वाली घेणार. तसं देवावर बी वजन टाकलं तरी भागत आहे आणि संतावर वजन टाकलं तरी भागत आहे. पण देवाकडे फाईल दिली की देव मोठा आहे, देव मोठा आहे. मग जेव्हा तुमच्या फाईलचा नंबर येईल तेव्हा काम होणार. ध्यानात बसायला लागले का? हा, मग ते वाया जात नाही. गुरुदेव विठ्ठल महाराज घुल्याभिषेक वाक्य सांगायचे आम्हाला. गुरुदेव म्हणायचे कसं आहे, फार फार मोठे साधू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. गुरुदेव म्हणायचे ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ, ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार. परमार्थातलं काही वाया जात नाही. इथं चटाई आतरलेलं सुद्धा वाया जात नाही. 100% बिल निघणार. ध्यानात ठेवायचं. लक्षात यायला लागले का नाही? 100% बिल निघणार. मग आता देवावर वजन टाकलं तरी बी काम, बोला की, होतंय. पण कसं होणार? निवांत जेव्हा आपल्या सरकारी काम म्हणजे देव आहे. कसलं काम? बोला की, सरकारी काम. थोडं बी काही कमी जास्त झालं, हा दे ते हे कागद घेऊन या, जा मागा, गेली फाईल मागायला. आज जर SBI मध्ये फाईल टाकली तर कमीत कमी बाळातपणाचे दिवस जातात. म्हणजे 9 महिने लागतात कमीत कमी क्लिअर ती फाईल बाजूला निघायला. लागतात का नाही सांगा बरं? आणि ही संत म्हणजे कसं आहे, संत म्हणजे गव्हर्नमेंट नाही, ही प्रायव्हेट पतसंस्था. कसली पतसंस्था आहे? प्रायव्हेट आहे. ही तर वजनावर काम होतं. कशावर काम होते? वजनावर का. देवापाशी वजन चालत नाही, हे कोणालाच मोजित नाही. हे काय नाही, हे व्यवस्थित कागदपत्र असले तर फाईल मंजूर होते. आणि पुन्हा ते बी डायरेक्ट होणार नाही. कशी होणार? नंबर न जसं येईल तसं बघवा. तुमचा नंबर जेव्हा येईल तेव्हा बघू. पण संतांचं कसं आहे, ही डायरेक्ट देवाच्या काळजातली माणसं. कुणाच्या काळजातली? देवाच्या काळजातली माणसं. मग आता मला सांगा, मुख्यमंत्री कोण आहेत आता सध्या? एकनाथराव शिंदे. बरोबर आहे का नाही? घडी घडीला बदलते म्हणून माझ्या काही ध्यानात राहत नाही. मी आपलं विचारित असतो लोकाली सध्या कोण आहे बाबा. मी माझ्या खळ्यात आपलं कीर्तनातच दंग असते, त्याच्यामुळे मला काही एवढे माहीत नसते. आता सध्या कोण चालू? पवार साहेब, शिंदे साहेब. मग आता शिंदे साहेबापर्यंत एखादं काम नेऊन पोच का. काम होत नाही असं नाही बापू, काम 100% होते. मोठे कामच करते. पण ही मधले चमचे तिथवर जाऊ देत नाहीत. त्यांना बसायला लागले का नाही? हा, ही मधले ना लय, कधी कधी चांदीचे चमचे असते तर कधी कधी चमच्याची चांदी असते. ही लय मोठा गोंधळ आहे ह्याच्यात. लक्षात यायला लागलं का? ही मधले तिथवर जाऊ दे. मोठ्याच्या मनात अजिबात पाप नसते. काय म्हणणं आहे तुमचं? अरे ही काय बघा, ही दुईकून दोघं काही पाप नसते बिचाऱ्याच्या मनात. तुम्ही नुसतं म्हणा 5-5 हजार ठोपायावर ठुणार ठुणार. हा, पण ही अशी अन्नासारखी माणसं देऊ देणार नाहीत. लक्षात या. मोठ्याच्या मनात पापच नसते हो. थांबा थोड्या वेळानं. खिशात हात घातला होता का हे? बस थोड्या वेळानं. मोठ्याच्या मनात काही नसते बिचाऱ्याच्या महाराज. ही मधले अण्णा तिथवर जाऊ देत नाहीत. हा विनोद सोडून द्या. आता माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. आता एकनाथ शिंदे जवळ गेलं की फाईल जाणार नाही का डायरेक्ट? अहो त्यांना म्हणलं वारकरी, अहो डायरेक्ट कानावर गेला गुरु रामगिरी महाराजांचा विषय. कुणाच्या कानावर गेला?
मुख्यमंत्र्याच्या एक शब्द टाकला, मी कोण्या पक्षाचा नाही, मी हिंदू धर्माचा माणूस आहे, बरोबर आहे का? आपण हिंदू धर्माचे, आपल्याला काही पक्षाशी घेणं नाही का? नाही, काही नाही, आम्ही वारकरी आहेत बुवा. फक्त एकच आहे, त्यांचं एक वाक्य एवढं मनाला भावलं. आता तुम्ही कोण्या पक्षात मला काहीच माहित नाही, पण त्यांचं एक वाक्य असं भावलं, ते म्हणले हा महाराष्ट्र वारकऱ्याचा आहे आणि इथं हिंदू धर्मात मी वारकऱ्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही म्हणले होते का? शिंदे साहेब तिथं म्हणले होते डायरेक्ट. म्हणजे धर्माविषयी त्यांची निष्ठा, आनंद वाटला ऐकून. आम्हाला ते बाकी राजकारणाशी काही घेणं देणं नाही, आम्हाला बाकी काही संबंध नाही. आनंद वाटला. मुद्दा एवढाच आहे, माझ्याकडे लक्ष द्या. आपला विषय एवढाच आहे की शिंदे साहेबाकडे फाईल दिली की काम होणारच आहे, पण तिथवर कुणी पावसावा. अडचणच आहे ना हो, तिथं गाय कोण जायचं कुठं काय. मग काय असतंय बघा, त्यांचं नसू द्या, पण आता शिंदे साहेबापर्यंत डायरेक्ट जाता येत नाही. पण श्रीकांत शिंदेची तुमची दोस्ती असल्यावर कसं वाटायला लागले आता? श्रीकांत शिंदे कोण? मुलगा. आणि मग ते तुमचा म्हणजे लंगुटियार आहे. कोण आहे तुमचा? लंगुटियार आहे. काय नाही, शब्द मोडतेत का? मुख्यमंत्री बी असला तरी बाप पोराचा शब्द आहे, बाप मोडितो का? आम्ही त्यानं असं हाताला धरून नेलं. हो, हे आमचे दादा महाराजाची संस्था आहे, वारकरी शिक्षण संस्था. पप्पा, त्याला मुख्यमंत्र्याची घेणं देत नाही. हो हो हो, काय रे मग? ह्यांना कोटी रुपयाची फाईल आहे, सही करा. हो, शब्द कुणाचा आहे? शब्द कुणाचा आहे? त्या मुख्यमंत्र्याच्या काळजाचा शब्द आहे ना, काळजाचा. कळायला लागले का बोलणं? काळजाचा शब्द आहे मुख्यमंत्र्याच्या. बरं, आता श्रीकांत शिंदे सोबत ह्यांना तिथं पोहोचायचे. ती मधली सिक्युरिटी ती काय घ्यावं लागते? नाही ती काय अपॉइंटमेंट काय मला येत नाही. परवानगी बरोबर आहे का नाही? हा, परवानगी बरोबर आहे का नाही? मग आता हो पवार साहेब माझ्याकडे लक्ष द्या. मग आता श्रीकांत शिंदे सोबत जायचं म्हणल्यावर परवानगीची गरज? बोला की नाही, काही गरज नाही. हे सिक्युरिटी आडवाडवीचा विषय. हा, उलट हे दादा महाराज त्यांच्या संग असले की वजनात अशी आणि ती पुन्हा ती सिक्युरिटी वजनात मध्ये एंट्री. आणि अशी फाईल घेऊन गेले हो दादा महाराज मुंबईला गेले. मंत्रालय सापडायला 2-3 दिवस जाते. खरं सांगायला लागलो मी. त्याच्यात कोण कुठं बसलेलं आहे आपल्याला काय माहित असतं का? त्याचा काही मेळ लागत नाही. आणि गेलं तरी कोण दादा महाराजन, कोण लाडो, काय ती काय काही ओळखीत का? ती काही संबंध नाही. मग देवाचं काम म्हणजे असलं काम आहे. कसलं? हे फाईल आहेत अजून, सगळा बाजूला पुढची घ्या, नंबर आले बघू तुमचा. पण आता संत कसे? संत म्हणजे देवाच्या काळजाचा विषय. संत देवाच्या कशाचा विषय? काळजाचा विषय. मग आता मला सांगा, श्रीकांत शिंदेकडे फाईल दिली, मुख्यमंत्र्याची ओळख नाही तुमची, काळजी करायची काही गरज? बोला की. तुम्हाला पक्क माहिती काम, आणि तुम्ही कसे राहणार? निवांत राहणार ना. तसंच तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही काय केलं, आम्हाला देवापर्यंत जायचे, पण आमचं तिथपर्यंत हात पुरत नाही. म्हणून आम्ही काय केलं आम्ही? गालोनिया बार संतावर निश्चित
आता कसं आहे, संताचा शब्द देव मोडतो का? बोला की पटकन. आणि वजनात आहे ना एंट्री वजनात अपॉइंटमेंटची गरज नाही, परवानगी नाही, सिक्युरिटीला भेटायची गरज नाही. संत पुढे चालायला लागले. सिक्युरिटी ही चित्रगुप्त ही सुद्धा म्हण, होय ती संत आले, सरका बाजूला जागा मोकळी करा. डायरेक्ट संत देवापाशी. कुणापाशी? देव. आणि संताला बघितलं की देव बी काय असा खुर्चीवर बसून राहत नाही ना, आव सरळ सरळ घाली दंडवत पुजोनिया, घाली दंडवत पुजोनिया, घाली दंडवत पुजोनिया. हे निर्गुण झाला गुणवंत, आकार, हे निर्गुण आकार झाला गुणवंत, झाला गुणवंत. घाली दंडवत पुजोनिया, घाली दंडवत पुजोनिया, घाली दंडवत पुजोनिया. संतांना बघितल्याबरोबर तर देव असा लोटांगण घालणार. आमच्याकडे गरीबाकडे काय काम काढलं. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. निर्गुणाकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. कस काय न केलं बाबा, काय न केलं असं म्हणलं की संत म्हणणार काय नाही, सहज उगा हे राधा महाराज संस्था आहे, हे यांचे सही काय, हो द्या द्या घ्या. मोडीत नाही ना शब्द. देव शब्द, देव फाईल बघतच नाही. देव मी काय म्हणतो, जाऊ दे आपलं तिथंच घराने घ्या. अजून श्रीकांत शिंदेनं सांगितले पप्पा ह्याच्यावर सही करा. ती मध्ये कागदपत्र व्यवस्थित आहे का कसे बघत आहे का? मुख्यमंत्री बघणार का? त्याला माहिती ना फाईल घरातल्या माणसाने दिली म्हणजे ह्यानं चेक करून दिलेली असणार. त्याच्यामुळे काही बघायचे काय बाबा, त्याच्यात त्या कागदपत्र बघा. अरे काय बघायचं, घरची माणसं आहेत. तसंच आहे ती. एखाद्या वेळेला काही कमी जास्त बी असलं आणि संतांनी जर बोट केलं तर देव ती मधली फाईल बघतच नाही. संत बोलले सही करायची रिकाम व्हायची. बोलणं कळायला लागलंय का? मग असलं वजन जर त्यांचं असेल, कुणाचं? संताचं म्हण, देवाजवळ असलं वजन जर असेल तर त्यांच्यावर वजन टाकायला काही अडचण आहे का? आता महाराज म्हणले मग मी काय केलं, त्यांचं वजन बघितलं आणि मी बी आपलं त्यांच्यावर वजन टाकून दिलं. माझ्या उद्धाराचं वजन मी त्यांच्यावर टाकलं आणि म्हणलं बघावा तुम्हाला काय करायचं. भार ओझे तुम्हासी, भार ओझे वा वा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन कोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन कोमटे ते करा माझे, भार ओझे. वा, तरी म्हणलं कंपनीचा माल फेल जाणार नाही. बरोबर आहे का नाही महाराज? ओरिजिनल आहे. हा वा. आता तुम्ही कृपावंत, आता कसं त्यांच्यावर वजन टाकलं की काम होतंय म्हणल्यावर आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल. गोमट म्हणजे चांगलं, गोमट ते करा माझे. आणि हा बाका हे चांगलं करण्याचं उद्धाराचं वजन तुमच्यावर आहे. भार ओझे तुम्हाशी, दिलं वजन टाकून. आणि वजन टाकून कशी झाले? निश्चिंत झाले. गॅरंटी काम होणार आहे म्हणून. गॅरंटी काय होणार आहे? काम होणार आहे म्हणून घालून या भार राहिलो निश्चिंती. आणि निरविली संती विठोबाशी. संतांनी विठोबाजवळ आमची निर्वण केली. कळायला लागले का बोलणं? छोटंसं उदाहरण रामायणातलं सांगतो. छोटंसं, वेळेच्या पुढे 1 मिनिट जात नाही. एक छोटंसं उदाहरण सांगतो. ती रामाची बायको सीता कोणी नेली? तुम्हाला बोर नाही ना व्हायला काय अण्णा? ओके, कळायला लागले ना बोलणं? परसाहेब गडबड काही गडबड नाही. बापूला तर काही टेन्शन, बापू तर वारकरीच आहेत. बरोबर आहे का नाही महाराज? गडबड नाही काय. बघा इकडे बघ, गेलं माझ्या ध्यानातून. माझ्या ध्यानात बी राह नाही आणि काहीच नाही. काय झालंय, दिंडीहून आल्यापासून कसं व्हायला लागले की माझ्या ध्यानातच राह नाही गेले. दिसायला बी चिलर तर दिसाना, नुसत्या नोटा दिसायला. काय झालंय आणि काय मिळच लागाना गेलाय, काय झालंय ते काही कळानाच गेलंय. इकडं बघा माझ्याकडे इकडे बघा. हा कुठवर आलं तर? हा हा हा
नाही आलं लक्षात आता त्या शेव मधल्या तुकड्यासाठी निरविली संत विठोबाशी त्याच्यासाठी फिटिंगचं उदाहरण बाबा तुम्ही आता आहेतच महाराज रामायणातलं कमी जास्त झालं तर सांगते रामायणामध्ये काय झालं सीता अशोक वाटिकेत नेऊन ठेवली कुठं अशोक भरपूर प्रयत्न केले सीता कुठे सीतेचा काही मेळच नाही शोधाशोध सुरू झाली आणि कोण जातं सीता शोधीसाठी नळाकडे बोट केलं नळ नीळ जांबवंत सगळ्याकडे बोट केले आम्ही नाही म्हणले आणि सर्वामुखी निर्णय झाला तुझा कोण हनुमंतरायाला बरोबर आहे का नाही ठीक आहे म्हणून महाराज उड्डाण केलं आणि उड्डाण करून लंकेत गेले लंकेची पाहणी सुरू केली लंकेची काय सुरू केली पाहणी कुठं नाच गाणं कुठं मांसाहार कुठं दारू मद्यपान सगळं वाईट दिसायला लागलं अरे म्हणले सगळं वाईटच आहे पण असं बारीक सूक्ष्म रूप धारण करून गेले ते एक घर दिसलं तिथं तुळशीचं वृंदावन दिसलं अरे म्हणले आपल्या पार्टीचं एखादं घर इथं आहे पण म्हणले नुसत्या तुळशीवर बिलं काढण्यात मजा नाही ते ढोक महाराजाचं कीर्तन आहे ना आपल्याकडे कधी काल्याला आहे ना महाराज एक वाक्य फार सुंदर सांगितलं मी ऐकलेलं ज्याचा माल त्याच्या नावानं ऐकावं आपलं बरोबर आहे का नाही महाराज ते ढोक महाराज एक वाक्य सांगितलं ते म्हणले अंगण में देखो तो तुळशी का वृंदा आणि फ्रीज में देखो तो मुर्गे का अंडा बरोबर आहे का नाही असं व्हायला नको म्हणले महाराजांचं वाक्य संप्रदायाचं वैभव म्हणजे ढोक महाराज आहे ती लक्षात द्या का लक्ष द्या माझ्याकडे बघा काय सांगितलं तुळशी ते म्हणजे नुसत्या तुळशीवर बिलं काढण्यात मजा नाही सकाळ हो दिली ते उठला घरमालक भजन सुरू केले ओळखीला आपलंच आहे म्हणून प्रगट झाले कोण म्हणले मी हनुमान आहे त्याला माहित नाही हनुमानाला ही नेमका कोण आहे ती बिभीषण घर कुणाचं होतं बिभीषणाचं म्हणले मी हनुमान राम भक्त आहे तुम्ही भजन म्हणले हो हे तुमच्या इथला राजा म्हणले मूर्ख त्या रावणानं म्हणले आमच्या मालकाची बायकोनी लिहो राग होता पळून आणली म्हणले त्याला दाखवतो म्हणले दिसाव त्याच्या घरातलं तरी दिसलं तरी हाणतो म्हणला एखादा हा तुमचा आहे का ओळखीचा त्यो हे म्हणले मी त्याचा सक्का भाव असं का म्हणले काय ते राजे आहेत म्हणले लंकेचे रावण ते म्हणले चोंबाळू नको अजिबात चोंबाळू नको काही नाही मी बी त्याचा दुश्मन असं का मला बघतोच मला ते हो काही की अशी माणसं गोड बोलत मला लक्ष द्यायला लागले का नाही वातावरण बघून बोलतेत माणसं मग ते म्हणले काय म्हणले एकच आहे आता आपल्या मुद्द्यासाठी चाललंय बरं का म्हणले रावणानं सीता कुठं ठेवली ही एक माहीत पाहिजे आणि त्याचं मरण एक कळालं पाहिजे म्हणले बस माझ्याकडे लक्ष द्या मूळ रामायणात कथा आहे वाल्मिकी रामायणात म्हणले ह्याच्यासाठी फार चांगले रावण बिभीषण म्हणला ह्या बघा दोन्ही गोष्टी मी सांगतो मला माहिती ह्याचं मरण कुठं आहे ते आणि मला माहिती ह्यानं सीता कुठं ठेवली सांगा ना म्हणले सांगतो म्हणले पण एका अटीवर म्हणले काय रामाची भेट घालून देशील का काय म्हणले रामाची भेट घालून देशील का हनुमंत बोलून गेले काय बाबा आपल्याकडे सांगणे वेगळं मूळ रामायणात अशी कथा आहे मूळ रामायणात कसा बाबा मूळ रामायणात असं लिहिले म्हणले रामाची भेट घालून देशील का म्हणल्याबरोबर हनुमंत म्हणले भेट नाही लंका तुला तुलाच लंका म्हणून मनशी बिभीषण शहाणा तरी तो महामूर्ख झाला काही लोक म्हणले बिभीषण लय शहाणा आहे बाबा रामा भावाला सोडून इकडे आला आर त्याच्या एवढा मूर्ख माणूस नव्हता असं नाथ महाराज म्हणले काय किती बी दुश्मनी असली तरी सख्या भावाचं मरण कुठं सांगत असतील का इस्टेटी पायी मरण सांग म्हणून आता विषय नाही आपला पण ज्या वेळेला रावण कोसळला धारात्री ती मरायला लागला त्यावेळेला युद्ध संपलं शत्रू संपून जातो एकदा धारात्रीची कोसळायची रावण बापू तिथे गेले रामप्रभू म्हणले रावणा हरविलं म्या अण्णा नीट आहे का बाबा त्यावेळेला काय म्हणले माहिती का ते पोरसाहेब रावण म्हणला मी हरलोच नसतो रामा तुम्हाला नाही ना म्हणले मी हरविलं अजिबात नाही म्हणले माझा पराजय का झाला आणि तुझा विजय का झाला सांग का म्हणले सांग माझा पराजय एका गोष्टीमुळे झाला आणि तुझा विजय एका गोष्टीमुळे झाला रामा तुझा भाऊ तुझ्याकडून होता माझा फुटला होता बाकी काही नाही लक्षात आलं का नाही म्हणून गड्या हो दुश्मनी काही का असाना पण आपल्या भावावर जर संकट आलं असेल तर आपण उभा राहिलं पाहिजे तुमचे बायाचे भांडणं काही बी असू द्या घरच्या घरी भावाचं काही व्हायला असं उभा राहिलं पाहिजे ही कुठं आपली संस्कृती आणि सक्का भाऊ सख्या भावाच्या विरोधात उभा राहणारी माणसं कुठं आपले ते आहे का मेळाला ताळ महाराज लक्षात ठेवा कधीतरी आपल्या सख्या भावानं फॉर्म भरला ग्रामपंचायतला हे बाकीचं राजकारण जाऊ द्या तर दुसऱ्या भावानं म्हणलं पाहिजे जाऊ दे काही अडचण नाही ती काय मी काय वेगळेत का माघार घ्यायची रामायण काय सुंदर आहे महाराज बाबा ज्या वेळेला
राम वनवासाला निघाले आणि कैकई जवळ रामप्रभू गेले आणि रामप्रभू म्हणले, मा मला लय मोठं केलंस तो, मी जर राजा झालो असतो तो लोक मला फक्त राजा म्हणले असते, आता भरत जर राजा झाला तो लोक मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील, काय मोठं केलंस मला. असं कधीतरी म्हणे जा ना, तू हो सरपंच काय अडचण नाही, मला लोक सरपंचाचा भाऊ म्हणतील. असं कधीतरी भावासाठी वाटलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे का नाही. बघा माझ्याकडे लक्ष द्या, आपला मुद्दा क्लिअर करतो तुम्हाला. ते म्हणले लंका तुला काय अडचण नाही, आणि मग सीतेचा शोध झाला, रावणाचं मरण, रावण सांगितलं बेंबीत मरण, आणि घेऊन गेले. हनुमंतरायानं हाताला धरलं बिभीषणाचे. आता नीट ऐका, बिभीषण हा जीव आहे, जीवरूपी बिभीषणाला रामरूपी देवापर्यंत पोहोचायचे, पण मध्ये हनुमंत नावाचे संत घातल्याशिवाय काम होत नाही. लक्षात यायला लागले का बोलणं माझं, कळायला लागले का नाही. मग हनुमंत नावाच्या संतांनी जीवरूपी बिभीषणाचा हात धरला आणि रामाच्या हातात हात दिला. प्रभो याचा स्वीकार करा असं म्हणल्याबरोबर रामप्रभूंनी जवळ घेतलं. लक्ष्मणाला थोडं वाईट वाटलं होतं बरं का तेव्हा. रामप्रभूंनी जवळ घेतलं, म्हणले लंका तुलाच देणार आहे मी, काही अडचण नाही. ते हनुमंताच्या मनात आलं, हे तर शब्द मी पहिलाच दिलेला आहे. माझ्या मनात होतं राम स्वीकारतील का नाही की ही, मी तर बोलून गेलोय. आता बाजूला हाताला धरलं रामाच्या पलीकडे नेलं. प्रभू म्हणले काय, हे मी आधीच म्हणलो होतो त्याला लंका तुला देणार आहेत राम, तुम्हाला कसं काय कळालं. रामाचे डोळे भरून आले आणि रामानं सांगितलं, हनुमंता माझ्या लक्षात आलं की तू बिभीषणाला शब्द दिलास, माझ्या भक्ताचा शब्द पडू नये म्हणून मी बिभीषणाला शब्द दिला की लंका तुला. पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा, जीवरूपी बिभीषणाचा हात हनुमंत नावाच्या संतांनी धरला, निरविली म्हणजे सांभाळे घातलं, आणलं रामापाशी. कुणी, हनुमंत नावाच्या संतांनी. निरविली संती, हा देवा स्वीकार करा विठोबाशी. आणि मग संतांनी देवाकडं जीवाला आणून घातलं की देवानं सांगितलं, सांगितली चिंता न करावी, सांगितली चिंता न करावी, दुसरं सांगितली चिंता न करावी. शाबास, हे जुनं ती सोन आहे. लावोनिया गुरुवाडीला माता, गुरुवाडीला माता, काय नसतंय गायक बियक काय नसतंय. तालमीत काही पहिलवान लंगोटी लावून बेजार असतील, गप कुणी चड्या मुडपू डाव हाणणार, हाणते का नाही डाव सांगा. राईट नंबर 1, चाल बी तशीच, बरोबर आहे का नाही. हा लावोनिया हात अशी आनंद वाटण्यासारखी, आणि आपले लावोनिया नाही हो मेळ लागत त्याचा कीर्तनाचा मेळ लागत नाही. लक्षात यायला लागलंय का नाही. अशाच चाली लागत आहेत कीर्तनाला, लक्षात यायला लागलंय का नाही. इकडं बघा, माझ्याकडे लक्ष द्या, बघा इकडं, आता माझ्याकडे लक्ष द्या, ओ इकडे लक्ष द्या. संतांनी कुणाच्या हाताला धरलं, जीवाच्या हाताला धरलं. कुणाच्या सांभाळे घातलं,
देवा आणि सांगितलं देवा ह्याचा सांभाळ करा, सांगितली चिंता न करावी. देवानं सांगितलं या या, संतांनी आणून घातलंय का, त्यांच्या शब्दाला माझ्याकडे किंमत आहे. आता त्यांनी आणून घातलंय म्हणले, आता काळजी करायचं काम नाही. सांगितली चिंता न करावी. कसं असते आता दादा महाराजांकडे संस्था आहे, अजून कोणाकडे संस्था आहे, वारकरी शिक्षण गुरुजी क्लास आहे त्यांच्याकडे, तुळशीराम गुरुजीकडे क्लास आहे, आमच्या आपली संस्था आहे, काय अडचण नाही. आता मला सांगा, आता ही संस्थेचा कुटाणा एवढा वाईट आहे, त्याच्या एवढं वाईट काहीच नाही महाराज. 12 म्हशी सांभाळा होता पण 10 लेकरं सांभाळणार, लई बेकार महाराज, लई बेजारी. ह्यांना विचारा, लई अवघड महाराज. कुणाची कसलीन कुणाची कसलीन, त्यांना किती बी सांगा 10 हलका हाणायचा, गिनतावर वजन टाकाय, ती 10 गिनता सोडून देणार आणि कुणाचं तरी ऐकायचं युट्यूबला आणि गुबू गुबू गुबू. अरे गुबू गुबू नाही रे, 10 गिनता वाजव ना आधी हिस्से गुबू गुबू. अरे गुबू गुबू कशाला वाजवायला लागला, आधी 10 गिनता वाजव. रामकृष्णारी साखळी नंबा तुकारा ही देणार सोडून आणि उगाच गुबू गुबू वाजी. लई जगार्जून बोला पटलं, बरोबर आहे का नाही. लई खोपडी कसली, आता त्याची सिस्टीम असते. आम्ही समजा आम्हाला माहिती दादा महाराजची संस्था एक नंबर आहे, मग आम्ही एखाद्या पोराला एखादा आमच्याकडे येणार महाराज संस्था करायचं इथं दादा महाराज, त्यांना मोडता येतोय का, बोला की मोडता येतोय का. कोणत्या बी महाराजाचा शब्द वा महाराजाचा असल्यामुळे हे महाराज ऍडमिशन जरी झाले असले तरी हे महाराज म्हणायले घ्या एवढं. बरोबर आहे का नाही. मग आता मला सांगा शब्द मोडता येतोय का, नाही. मग आता इकडे लक्ष द्या. पण ती ही लेकरायची जात अशी असती महाराज, त्याला काहीच घेणं देणं नसते. ती बापानं लेकरू सोडलं आणि निघून बाप गेला, इकडं तिकडं भवताली बघणार, खालीवरी बघणार, वातावरण चेंज, जीची येणार रडतच महाराज. अरे दादा म्हणणार मा दादा महाराज मा काय झालं, पप्पाला फोन लावा. ही सिस्टीमच वेगळी, बरोबर आहे का चुकीचं आहे, सेम आहे महाराज काय, बरोबर. पप्पाला फोन लावा, पप्पाला. आता हे नानून घालणारे इथंच आहेत ना संस्थेतलं, त्याच्यामुळे होकार नाकारता शब्द नाही. अरे काय झालं, मला करमत नाही, पप्पाला फोन लावा, मला राहायचं नाही इथं, मला इथं राहायचं नाही. अरे काय झालं बाळो, का मला नाही करमत. ती सिस्टीमच वेगळी असणार महाराज. हा मग कसं असते, इकडे 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 हे बघा बघा माझ्याकडे बघा, तुम्हाला मी दाखवतो, लाईव्ह दाखवतो. इकडे बघा, इथं उभा राहा. काय नाव आहे तुझं, हा साहेब, काय झालं, मला करमत नाही. अरे तसं नसते, पकवा शिकायला झालं, मला येत नाही. येतंय, येत नाही कसं, येतंय येतंय. थाप टाक बरं, थाप टाक. ती त्याला कुठे येते थाप, थाप टाक बरं. भंग कुणी हा शिबी वाजली की दादा महाराज म्हणा अर भारी की रे येतो या. ही पद्धत आहे आताची, हॅन होचा काळ गेला आता, बरोबर आहे का नाही. हाय भारी वाजतोय साई, थाप टाक बरं. भंग हाय भारी येतोय की साईला, भारी. सारे ग मग पदनिसा येतोय का तुला, हो मन बरं स्वरात. मग आता ती कशी असणार, सा रे असं मन म्हणलं, त्याला म्हणलं ना सा रे ग न प सा. हाय भारी येतोय साईला, जमतंय की, जमतंय म्हणलं की त्याचं निमदड पण कमी होतंय. वारे वारे काही टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. साठे महाराजांनी घातलंय तुला, हा वा 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 वा, काळजी करू नको. लावून या हात कुरवाळीला माथा, काळजी करू नको, सांगितली चिंता न करावी. ध्यानात बसलं का तुमच्या आता. आमच्या गुरुजींची पद्धत आहे सोपं करून सांगायचं, अवघडातलं सोपं करून सांगायचं. ध्यानात बसलं, आता दुसरं चरण लक्षात बसलं क्लिअर. पण आता ही झाला दृष्टांत. जीवाला सांगितलं देवानं, काळजी करायचं काम नाही, संतांनी आणून घातलं, बरोबर आहे का नाही. पण जीव हा प्रपंचामध्ये अडकलेला जीव, प्रपंचात अडकलेला, लय अडकलेले आहेत महाराज, लय. काय शोभा, काल आमच्या सासऱ्याचा फोन आलता मला, जाऊ बापू 2-3 दिवस टाइम काढा. म्हणलं का, आपल्या पोराला पोरगी बघायची, निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजेत. म्हणलं मामा इथं माझाच निर्णय चुकलेला आहे, तुमचं तुम्ही बघा, कुठं ना आधी लागत बसा आणि कुठं काय करावं सांगा बरं. इकडं बघा, माझ्याकडे लक्ष द्या,
इकडं बघा, हा द्या सोडून जागे बघा इकडं. आता इकडं बघा, मुद्द्याक लक्ष ठेवा. जीवाला सांगितलं देवानं काळजी करायचं काम नाही, पण जीव संसारात बुडालेला. त्याने सांगितलं महाराज देवा म्हणणं सोपं असते हो, चिंता करू नका. आम्ही बी म्हणतोच ना एका दिवस संकट, काही काळजी करू नका आम्ही आहे. पण काय करतोय खूप करते का कोण? महाराज संकट आले हो सगळ्या, मी किती बी वनवास भोगलेला आहे महाराज, त्रास खूप भोगलेला आहे, मी जगाचा खूप त्रास सहन केलेला आहे. तुम्हाला माहित नाही श्रीहरी महाराजांनी लई त्रास सहन केलेला, अति त्रास. आपल्या लई जवळच्या लोकांनी ह्यांना लई त्रास दिलेला आहे. भगवान महाराजाला बऱ्यापैकी लई महाराज काय सहन करण्याची क्षमता असते, बरोबर आहे की नाही महाराज? त्याच्यामुळे मी लई मनातून मानतो महाराज ह्या महात्म्याला, बाकी कोणाला नाही पण ह्या महात्म्याला मी मानतो. हा सोपं नसतंय महाराज, ती माणसं दावे घेऊन पळत येत का नाही सांगा बरं. हा म्हणून इकडे लक्ष द्या. जीवानं सांगितलं महाराज तुमचं बोलणं खरं आहे, पण बोलायला काही अडचण नसती, काळजी करू नका. जावे त्याच्या वंशा तेव्हा काय. आम्ही संसारात बुडालेली माणसे. देवानं इशारा केला. देवानं काय केला? कसं असतंय, काही माणसाला इशाऱ्यावर चालावं लागतंय, काही माणसं बोलून दाखवित नसतात, इशाऱ्यावर चालावं लागतं त्यांच्या इशाऱ्यावर. आता गायक, वादक आणि कीर्तनकार आम्ही तिघं इशाऱ्यावर चालणारी माणसं. 2 तास तुम्ही आमच्या सोबत कीर्तनात काहीच बोलत नाहीत, एवढे आम्ही 3 जण बोलतो, पण नुसते नजरेनं बोलतो. इशाऱ्यावर चाललेलं असते आमचं. कशावर चाललेलं असते? नजरेनं बोलत होतो आम्ही, आणि नजरेची भाषा लवकर कळते ही ध्यानात ठेवा. लय बोलत होतो आम्ही, बोलत नाहीत का? हा थापटाक थापटाक म्हणायची गरज नाही, कळायला लागलंय का नाही? हा थोडं चढ उतार केला आणि मग सांगितलं काळजी करून, असं केलं की सांगितले लगेच इशाऱ्यावर चाललेलं असते आमचं. कशावर? असं आहे का मनात दुसरं चरण? असं नाही लागत, इशारा नाही. पण काही येड्याली कळतच नाही, इशारा कळत नाही आणि काही कळत नाही, काही कळत नाही. लई येडी आहेत महाराज काही लोक. देवाने विचार केला, इशारा केला. ए काय झालं? म्हणले आम्ही संसारात बुडालोत ना. कशाला काळजी करतात रे? भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पहिला उभा दाता कटी करा जेवणी, कटी करा जेवणी, त्याचे पायी घाला मिठी, ओढले गेले त्याचे पायी घाला मिठी, ओढले गेले सगळे. त्यानं सांगितलं आम्ही संसारात बुडालो. ऐकायला लागलात का? देव म्हणले ह्याला काळजी करता? भवसागर तरता कार्य करीत तसा चिंता. म्हणले का पहिला उभा दाता कटी कर ठेवणी, असा इशारा केला. कटी करा समय चरण साजी रे. मी हाय काही काळजी करू, इशारा कटी करा समय चरण साजी रे. कटी करा चरण साजी रे. कटी करा चरण साजी रे. राहिला भीमरे तिरी उभा. कुमाई टाळी वाजवा, हात वर घेऊन टाळी वा. हे कॅमेरावाले यांना घ्या. आणि पांडुरंग आणि पाव भिजो नेदी अंग, अंग भिजू देत नाही. किती बी संसार रूपी सागरात तुम्ही बुडालेले असू द्या, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. इशारा केला. फक्त तुम्हाला इतकं पाणी आहे, कटी कर समचरण साजी रे. एकदा हे हार काट म्हणजे काही गोष्टी दाखवावं लागतात, हे हारान दाखविता येईल. इकडे बघा, कमरेवर हात ठेवून सांगितलं काळजी करू नका, तुम्हाला चिंता करायची गरज,
तुम्हाला संसाराच्या नदीचं पाणी कितवर आहे? कमरेत. आणि कसा उभा राहिला बघा देव. कटी, कट म्हणजे एक एक शब्दाचं चिंतन सांग. कट म्हणजे कंबर, कटी कर, कर म्हणजे हात, कटी कर. चरण कसे? समचरण, बरोबर. समचरण दृष्टी, समचरण, कटी कर समचरण साजिरे. आता इकडे बघा माझ्याकडं. एखादा माणूस आला, महाराज दर्शन घेऊ द्या. हा घ्या दर्शन. पद्धत आहे ही दर्शनाची. राम असा उभा आहे. राम असा कसं उभा आहे? ही दर्शनीय मूर्ती का नाही? महाराज दर्शन घेऊ द्या. हा घ्या दर्शन. कृष्ण देहुडा, दीड हुडा, दीड हुडा, त्याचं नाव देहुडा. लक्षात आलं का नाही? दर्शनीय मूर्ती का? महाराज पाया पडू द्या. हा पडा पाया. समचरण साजिरे. समचरण दृष्टी पाय असले, समचरण असले की माणसं पाया पडते. कोण्या बी गावचे लेकर, लेकर थोडे 10-5 मिनिटं इकडे तिकडे. कोण्या बी गावचे लेकर असू द्या. हे काही अपवाद दुधडचेच नाही. कोण दुधडचेच नाही. कोण्या बी गावचे लेकर असू द्या. कसं आहे ती सिस्टीम साहेब अशी. त्यांना म्हणलं ती घरी गेलो तर आपण की घरच्या माणसाची एकच पाया पड, बाबाच्या पाया पड. त्याचं एकच मला नाही पडायचं. त्याची सिस्टीमच येईल. ती काही पाया पड, पाया पड बाबाच्या पाया पड ना. मग ती पाया पडाय आलं. कुठल्या बी गावची लेकर बरं का, तुम्ही लक्ष द्या उद्यापासून. गुरुजी तुम्ही लक्ष द्या, तुम्ही उद्या लक्ष द्या. महाराज ती लेकरू डायरेक्ट पाया पडत नाही. ती माणूस पाया पड म्हणलं की असं बघणार. म्हणजे ती बघत आहे की ही पाया पडण्याच्या लायकीचा आहे का नाही, ते अंदाज घेत आहे का काय, की बरोबर आहे का नाही. तोंडाकडे बघणार आणि मग पायाकडे बघणार. आणि माणसाची इकडे बघा, पाय जर असे असले तर ती पायात पडत नाही. अरे पाया पडणं, पाया पडणं. मग ती घरातले माणूस सांगते महाराज पाय जोडा, लेकराला पाया पडू द्या. आणि मग त्या लेकरासाठी का व्हायना, हा चला पडा पाया. म्हणजे समपाया असल्याशिवाय दर्शनीय मूर्ती होत नाही. म्हणून कटी कर, कमरेवर हात ठेवून सांगायला लागलाय काळजी करू नका. कमरा इतकंय. समचरण ठेवलेत. आणि कुठं उभा राहिलाय? राहिला भिवरे तिरी उभा. 10 मिनिट 5-10 मिनिटं जातील त्याच्यात, पण जाऊ द्या नंतर सांगतो. ही भिवर म्हणजे काय नेमकं? भिवर म्हणजे काय सांगता येईल का? भिवर म्हणजे काय? सरळ अर्थाने आपल्या लोकांना कळेल की भिवर म्हणजे भीमा. हा बरोबर, भिवर म्हणजे काय? भीमा. पण नेमकं आपण पंढरपूरला जातो का नाही? आंघोळ कुठं करतो? बोला की. मग तिथं नेमकी चंद्रभागा आहे का भीमा आहे? दोन्ही बी भीमा आणि मग नद्या किती तिथं? एकच आहे. मग ही घोळ काढायचा का? ही घोळ काढायचा का? 5 ते 5 मिनिटं लागतील ह्या घोळाला. हा कसं करायचं का? पुढच्या वर्षीच बघायचं होय. हा पुढच्या वर्षी यजमान तयार व्हायचे नाहीत मला कोणी. बर कस करू? काढू का घोळ तेवढा? इमानदारीनं वेळ जाईन. हा जाऊ द्यायचा का वेळ? हा जाऊ द्या मग. बसत ताईट जी होईन ती होईन. आता काय जिथं उजडेन. तरी 2 कीर्तन करून आलो मी महाराज. 3रं कीर्तन हे लक्षात आलं तरी वाटायला लागलंय का नाही? आता काही गडबड नाही. सकाळी पुण्याला आहे फक्त, काही गडबड नाही. आता काय सकाळी जायचंय, सकाळी 10 वाजता पोहोचायचं, काही टेन्शन नाही. बघा इकडे लक्ष द्या. काय घडू नाही घडलं, चंद्राकून पाप घडलं. कुणाकून पाप? कुणाकून घडलं? चंद्राकून. पाप नाही घडलं, महापाप घडलं. कसलं पाप घडलं? आता तुम्ही विचारू नका काय घडलं, मी सांगू शकत नाही. माझ्या वयाला शोभत नाही असलं पाप घडलं. कुणाकून? सगळ्याला माहिती की तुम्हाला चंद्राकून घडलं पाप. आणि मग मीटिंग बसली. म्हणजे ओ काय चंद्रानं पाप केलंय? म्हणले काय? गुरु पत्नीशी रत्ता झाला. पाप केलंय म्हणले मोठं. कुणी? चंद्रानं. ह्याला शिक्षा द्या, प्रायश्चित्त द्या. नीट ऐका रे युट्यूबवाले, नीट ऐका. भीमेची चंद्रभागा कशी झाली नीट ऐका. हे असलं टाकीदा, 3रं टाकीदा. हो ना, काहीतरी माणसाच्या राशीला काहीतरी असलं काही टाकीदा की भीमा आणि चंद्रभागा यात फरक काय? असलं टाकीदा की काहीतरी. बरोबर आहे का नाही? 1.5-3 टाकून. बघा इकडे लक्ष द्या.
गेलं ध्यानातून. काय म्हणले? ह्याला प्रायश्चित्त द्या. कुणाला? चंद्राला प्रायश्चित्त द्या. म्हणले ठीक आहे. म्हणले अध्यक्ष कोण सभेचा? म्हणले सभेचे मुख्य अध्यक्ष करा भगवान शंकर. कोण करा? भगवान शंकर. हे ऐकणार ऐकू द्या, नीट ऐका, हे ध्यान देऊ. पण एक दोन देवांनी असं थोडासा बारीक सूर काढला. म्हणले काय? अध्यक्ष बदला वाटायला लागला. म्हणले का? कसे? म्हणले शेवटी पाणी कुठं वळते? भाषा कळा ना का तुम्हाला ही? हा बरोबर आहे का नाही? पाणी कुठं बी गेलं तरी वळणावच वळत आहे का दुसरीकडे वळत आहे? बोला की वळणाव. म्हणले कसं होणार? म्हणले ही महादेव एवढ्या वेळेस तरी सभेचा अध्यक्ष नको. म्हणले का? ही ह्यांची घरातली नाती आहेत म्हणले. जरा कोणाचे? चंद्राचे महादेवाचे. म्हणले कसं काय? ही सख्य साडू आहेत म्हणले दोघ जण. हा सख्य कोण आहेत? साडू. बरोबर आहे का नाही? दक्षाला 16 कन्या. दक्षाला किती कन्या? 16. 14 दिल्या. 13 दिली अग्नीला. 13 कोणाला दिल्या? अग्नीला. 14वी दिली पितृगणाला. लक्षात यायला लागले का नाही? 15वी दिली चंद्राला आणि 16वी सती दिली महादेवाला. कळायला लागले का? 13 कोणाला? अग्नीला. 14वी पितृगणाला. 15वी चंद्राला आणि 16वी. त्याच्यामुळे ही दोघ जण सख्य साडू झाले की. म्हणजे मग शेवटी कोण्या बी साडूला माणसाला वाटतं का मी हुनीचं वाटोळ व्हावं म्हणून. माणसाचा कल सासरवाडी व जास्त राहतोय ना काय बी म्हणा. बरोबर आहे का नाही महाराज? हा म्हणले मग काय करा? अध्यक्ष बदला. म्हणले मग कोण करायचा? भगवान विष्णूला अध्यक्ष करून टाका. कुणाला? हा एकमुखी निर्णय झाला. विष्णू 2 निर्णय देतील तो मान्य निर्णय. राहिला भिवरे तिरी उभा. ह्याच्यासाठी चाललंय आपला. म्हणले ठीक आहे मग काही अडचण नाही. आणि विष्णू परमात्म्यानं सभा बसवली. चंद्राला असं बसविलं. हे असा लोखंडाचा एक खांबा होता. असं दांडकं होतं लोखंडाचं. विष्णूनं सांगितलं चंद्राकडून पाप घडलंय, त्याला काहीतरी प्रायश्चित्त मिळालं पाहिजे. तरी माझा अध्यक्ष या नात्यानं असं मत आहे, चंद्रानं हे लोखंडाचं दांडकं घ्यायचं आणि जगात जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थामध्ये नेऊन टाकायचं. ज्या तीर्थामध्ये हे दांडकं तरंगेल लोखंडाचं त्या तीर्थामध्ये सचेल स्नान चंद्रानं करायचं. त्याच्या पापाची निवृत्ती होणार. एकमुखी निर्णय झाला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चंद्रानं दांडकं घेतलं. जी चंद्र फिरायला लागला. इकडं जा तिकडं जा. हे काशी वनारसी सगळं करून करून थकला. लोकन कुठं बुडत असतं? तरंगत असतं का? फिरत फिरत चंद्र आला पंढरपूरला. चंद्र कुठं आला? भीमा नदी वाहायला लागलेली. थोडी छोटी नदी. म्हणला आता एवढे काशी केली तिकडं नाही तरंगलं. ह्या डबकाडात कुठं तरंगत असतं का? पण संशय नसावा मनात, शंका. अरे भीमा राहिली बाबा म्हणून बुडवू म्हणला. पुंडलिकाच्या समोरासमोर गेला ताज बी. तिथं त्यानं गेला आणि ती दांडकं बुडविलं. दांडकं बुडविलं की दांडकं तरंगलं. गामच पुसला चंद्रानं. म्हणला जमलं म्हणला. काय का हसाना. आंघोळ केली आणि पाप निवृत्त झालं. लक्ष द्या. चंद्र के पाप भागा तो इसी का नाम हो गया चंद्रभागा. लक्षात आलं का ना? म्हणून आज बी नाही बरोबर आहे ना. चंद्र के पाप भागा तो इसी का नाम हो गया चंद्रभागा. मग महाराज आज बी आपण लक्ष नसते. पुंडलिकाच्या बरोबर त्या तीर्थाला काय नाव आहे महाराज? लोहदंड. लोहदंड तीर्थ नाव आहे. लोहदंड. तिथं चंद्रानं आंघोळ केली. तुम्ही का तिकडे? तुम्ही वांगड्या घे. तुम्ही तिकडे गेलाच नाही. तुम्ही कशाला तिकडे जाता न काय? तुम्ही आपलं लांबूनच हात जोडले निघाले. तुम्ही का बघितलं ही असलं का? मग ही भीमा आणि चंद्रभागा मग एकच आहे. म्हणून जनाबाई म्हणल्या भीमा आणि चंद्रभागा. कळायला लागलंय का नाही? हा एकच आहे. तुझ्या चरणीच्या गंगा. एकच आहे, काही वेगळं नाही. मग देव चंद्रभागेच्या म्हणा किंवा भिवरेच्या म्हणा. राहिला भिवरे तिरी उभा. कमरेवर हात ठेवून कटी करत समचरण साजिरे. राहिला भिवरे तिरी उभा. असा हात उठवून उभा राहिला. पण काही लोकांना इशाराच कळत नाही. कळतंय का? इशारा कळत नाही. मग इशारा कळत नाही. जा मसुबाला, जा आसराला, जा इकडं जा तिकडं. सगळीकडे जीव फिरवून 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 बघितलं. सगळं बघितलं आणि सगळं बघितल्यावर लक्षात आलं आता
तुझ्याशिवाय पर्याय नाही. फिरून बघितलं, सगळे प्रयत्न केले, पण सगळीकडेले प्रयत्न हे संपले गेले, थोडक्यात खुंटले गेले आणि शेवटी देवाचे पाय धरले. खुंटले सायास आणि कया जीवा खुंटले सायास आणि कया जीवा खुंटले सायास आणि खुंटले सायास आणि कया शेवटी तुझे पाय धरले. आता केशवा तुझे लावून या गुरुवारीला माथा लावून या ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली बसा बसा. इकडे बघा, 2-8 तास बाकी काय नाही. झालं आता 8 तास राहिलेत. आता झालं आता काय अडचण काय राहिलेत आता 8 तास. शेवटी 2-8 तास हाणले की झालं. 8 तास कळत नाही काय की इकडे जरा कळतेत ना. मग काय नाही, लय फिरला जीव. इशारा कळाला नाही ना. देवानं इशारा केलता ना, काळजी करू नका मी आहे म्हणून, पण ती इशारा कळाला नाही. मग फिरला इकडं तिकडं 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 जा इकडं जा. शेवटी सगळं संपलं. खुंटले म्हणजे संपलं. सायास म्हणजे प्रयत्न. सगळे प्रयत्न संपले. खुंटले सायास कुणाचे आणि कया जीवा. माता मग शेवटी धरिले केशवा पाय तुझे. शेवटी कोणाचे पाय धरले बोला की देवाचे. देवा तुमच्याशिवाय पर्याय नाही. कळायला लागले का बोलणं. म्हणून अतिशय सुंदर की आमच्या भागात नारळी सप्ते असते. तसल्या नारळी सप्ताह असल्यासारखं वाटायला लागले वातावरण. लक्षात यायला लागले की नाही. एकदम सुंदर. गायक बी एवढे वाजविणार, माईक सिस्टीम बी त्याच तोला मोलाची. आणि महाराज 10:30 वाजून गेले, पण माणसं नुसत्या अर्ध्या बटाट्यावाने टका 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 टका. खरं सांग, एकाच्या तरी चेहऱ्यावर झोपीचा वानवाळा बोला की नसते. फ्रेश माणसं गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत. म्हणून अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. ही सगळी मंडळी आज आवर्जून उपस्थित आहे राजकीय क्षेत्रात. मला आनंद वाटला तुम्ही दोघं सगळे अजून काही असतील तुम्ही कीर्तनाला आलात. कारण कसं असतंय, राजकारण करत करत राजकारणाबरोबर आपल्याला परमार्थाचा सुद्धा वारसा असणं ही गोष्ट अतिशय बरोबर आहे का नाही महाराज. देव तुमचं भलं करू. प्रभूकडं प्रार्थना करूया. मनापासून आपल्याला धन्यवाद. आमची परमार्थ प्रेमी सगळी मंडळी. रसाळ महाराजाचं कौतुक आहे. 4 तास कथा करून पुन्हा मी कुठं कथा असली तर कीर्तनाला जाणं टाळतो. महाराज मला वाटतं रोज येतात विशेष म्हणजे बरोबर आहे का नाही. म्हणजे माझ्या कीर्तनाला तर कुठे बी असतात म्हणून आवर्जून उपस्थित आहेत. सांभाळा अशी माणसं मिळणं सोपं नाही. आमचे सगळे परमार्थी आमचे नाना आलेत म्हणजे तुमचे सानप सर आमचे अण्णा तर काय वारकऱ्याचा प्राणच आहे बरोबर आहे का नाही. म्हणून सगळेजण आलात. तुम्हाला सगळ्याला धन्यवाद. मला काही मधले महाराज तुमचं काही 2 जणांचे नाव श्रीधर महाराज आणि पलीकडले आपले काळे महाराज नाही मधले महाराजाचं नाव एकनाथ बाबा श्रीधर महाराज सगळी मंडळी काही आपलं काही जास्त परिचय. सागर महाराज बसलेले आहेत बरोबर आहे का नाही. इकडे सागर महाराज तुम्हालाही धन्यवाद देतो. त्यांचं नाव घेतलं मी आल्याला बघितलं. सागर महाराजाला धन्यवाद देतो. महाराज तुम्हाला धन्यवाद. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. काही चुकलं असलं ते हो का माझ्या वटीत टाका. मी असा गुंडाळून नेतो त्या ब्रिजवर झटकितो. हो जिथं उद्धवराव मला न्यायला आलते तिथं झटकितो. बाकी कुठं नेऊ सांगा बरोबर आहे का नाही. झालेली सेवा शांती ब्रह्मपांडू महाराज मुंडे माझे गुरुवारी आचार्य ज्ञानेश्वर भक्त अर्जुनजी महाराज नाडगोजी यांच्या चरणी सेवा समर्पित. माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद. काय झालं 1 वर्ष झालं तारखेला बरोबर आहे का नाही. तारीख घेऊन कुणी घेतली काय घेतली असं काही मला काही त्याची कल्पनाच मिळालेली नाही. फक्त पत्रिका दिंडीत पोरं भेटले मला. त्यांना म्हणलं अशी तारीख कुणीतरी 1 वर्षापूर्वी दिलेली मला आहे का म्हणून त्यांनी गावात फोन केला बी होता वाटतं. म्हणले आहे का म्हणले आहे. मग त्या अनुषंगानं
कोणी दिली काय एवढं काही कल्पना नाही, पण सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि काही चुकलं असलं तर पुन्हा एकदा मला माफ करा. मी आपले पाय धरून माफी मागतो, पाया पडतो. 3दा पाया पडून बी तुम्हाला नसलंच माफ करायचं, तुम्हाला काय करायचं करा, त्याची बी काही अडचण नाही. बरोबर आहे का नाही? सर्वांना धन्यवाद देतो. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर नावाचा हा जिल्हा आणि तालुका आहे. याच तालुक्यामध्ये 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीमध्ये बाळापूर नावाचं गाव आहे. बायपासला संभाजीनगरच्या त्या ठिकाणी शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं गेलेलं आहे. म्हणून आपल्याला वेळ मिळाला तर आपण नक्की शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी दुपारी 2 ते 5 त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी बाळापूरला कथा आहे. आपण त्या कथा श्रवणाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही आपल्याला मी विनंती करतो. आमची कथा आहे तिथं, वेळ मिळाला तर या ही विनंती करतो आणि थांबतो. खुंटले सायास आणि कया जीवा म्हणून शेवटी धरिले केशवा पाय तुझे. त्यामुळे पाय धरले आणि आता पाय धरून सांगितलं आता तुझ्या मना तुझ वाटे आताचे करी अनंत, तुझ वाटे आताचे करी अनंत, तुझ वाटे आता ते करी अनंत, तुझ वाटे आता ते करी अनंत, तुझ वाटे आता ते करी अनंत, तुझ वाटे तुझ्या वाट्यात ते करी हे तुझ वाटे आता ते करी अनंत, तुझ वाटे तुझ्या वाट्यात ते करी अनंत. तुका म्हणे संत, तुका म्हणे संत, लाज माझी लावणी हात गुरवाळीला माथा, लावणी हात विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय देवा पुढे